हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026, शालिवान शक 1947, संवत्सर विश्वावसु, आयन उत्तर ऋतू वसंत, मास फाल्गुन, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे. दुपारी 2:39 चतुर्थी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे. रात्री 8:08 रेवती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो साध्य योग आहे. सायंकाळी 6:23 शुभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. दुपारी 2:39 वनिजकरणाला सुरुवात होईल. तर उत्तर रात्री 1:52 विष्टिकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कुंभ राशीत असेल, चंद्र मीन राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपले जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि जन्मकुंडलीमध्ये शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावे. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला त्रास जास्त होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपल्याला धार्मिक सेवा करावी लागणार आहे शनिदेवतेची, आणि शुभ स्थितीत असता आपल्याला काही करण्याची गरज फारसही लागणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 7:05 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:40 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थितीसुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 अस्तंगत झालेला आहे. तर वक्री ग्रहामध्ये गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर 2025 वक्री झालेला आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या क्षमा करा, हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिष आपल्याला समजावून सांगतील. आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर 1 पळी पाणी, थोडे अक्षत, 1 फूल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राज्ञाय प्रवर्त मानसते ब्रह्मणो द्वितीयपराधे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाती जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शक 1947 प्रभावादी 6 संवत्सरांमध्ये विश्वावसु नाम सहस्र उत्तरायणे वसंत ऋतू फाल्गुन मासे शुक्ल पक्षे भृगु वासरे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रे साध्य योगे गरज करणे तृतीया शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा ममपात दुरितक्षयद्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्माल्याच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 2:39 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यामध्ये धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्तकाळ याप्रमाणे दिलेले आहेत. साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलं आहे दिनांक 20, 21, 22, 25 मार्च, दिनांक 5, 7, 8, 14 आणि 15. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 22, 25, 26 मार्च, दिनांक 5 आणि 9. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 20, 21, 22, 26, 28 मार्च, दिनांक 5, 8 आणि 15. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 22, 26 मार्च, दिनांक 5, 8 आणि 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 20, 22, 28 मार्च, दिनांक 5, 8, 14 आणि 15. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 22, 26, 27 मार्च, दिनांक 5, 8. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 20, 22, 25, 26 मार्च, दिनांक 5, 7, 8, 12, 14, 15 आणि 16. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 20, 26, 28 मार्च, दिनांक 5, 14 आणि 16. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 21 मार्च, दिनांक 3. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 22, 26 मार्च, दिनांक 5, 8, 15 आणि 16. मित्रांनो, यामध्ये आपण सर्व देवांसाठी
सर्व देवी देवतांसाठी प्राणप्रतिष्ठा करू शकता त्यांच्या मूर्तीची, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा, घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, क्षमा करा, मंदिरामध्ये करा. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर या मूर्तींवर संबंधित देवतेचा अभिषेक घेणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते. मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसणार आहे, तर त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा काही होणार नाही मित्रांनो. आता पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी 2:39 आहे, त्यानंतर नाही. दिनविशेषमध्ये तृतीया आणि चतुर्थी श्राद्धकर्म आहे मित्रांनो. हे दोनही श्राद्धकर्म आपल्याला करायचे ज्यांचे नातेवाईक किंवा नातेसंबंध आपल्यावर अवलंबून असलेले नातेसंबंध हे सोडून जर आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानयुक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवनात एक सुखमय बनेल मित्रांनो रात्री 8:08 अमृत योगाला सुरुवात होत आहे. हा अत्यंत शुभ योग आहे मित्रांनो, याचा अनुभव आपण घेऊ शकता मित्रांनो मध्यरात्री 1:52 भद्रा योगाला सुरुवात होत आहे. हा राहुचांडर येत असल्यामुळे हा अशुभ योग आहे, त्यामुळे आपण शक्यतो या वेळेमध्ये महत्त्वाची किंवा विशेष कामे करू नका. जी रेग्युलर कामे तीच करावी मित्रांनो. रात्रीचा मुहूर्त आहे, त्यामुळे आपल्या रात्री तशी फारशी कामे नसतात, पण सूर्योदय झाल्यानंतर जो वेळ असेल ज्या वेळेपर्यंत हा भद्रा योग, त्या वेळेपर्यंत आपण जरा या कामांसंबंधी नियम पाळा जरा. अग्निपृथ्वीवर दुपारी 2:39 हजर आहे, त्या आधी नाही मित्रांनो. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर त्याचा दोष आपल्याला लागू शकतो मित्रांनो. तेव्हा आवश्यकता असेल तरच आपण असे कर्मकांड करावे मित्रांनो. राहुकाळ सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. त्यामुळे आपण शक्यतो या वेळेमध्ये महत्त्वाची कामे विशेष कामे करायची नाहीत मित्रांनो. शक्यतो रेग्युलर जी आहेत तीच कामे करावीत मित्रांनो, सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.